हालेलुया. प्रभू येशूच्या नावात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण स्तुती आराधनाला सुरुवात करण्याआधी आपण प्रार्थना करूया आणि आपण आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, हा दिवस तू आम्हाला दाखवला आहेस त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू, तुझ्या उपस्थितीचा राजा आम्ही आदर करतो पिता परमेश्वरा. तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आजचा हा दिवस तो आम्हाला प्रभू येशू तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी राजा, तुझा महिमा गाण्यासाठी तू दिला आहेस त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. तो आमचा सांभाळ संरक्षण केला आहेस त्यासाठी पिता परमेश्वरा. लहानशी विनंती प्रभू येशू, तुझ्याच गोड आणि पवित्र नावात केली म्हणून ऐक पित्या, आमेन. हालेलुया. आपण एक गाणं बोलूया, आज का दिन प्रभू ने दिया. कारण की आजचा दिवस आपल्याला कोणी दाखवला आहे? परमेश्वराने दाखवला आहे. आणि त्या दिवसामध्ये आपल्याला त्याची स्तुती, त्याची आराधना आणि त्याची सेवा करायला हे परमेश्वर आपल्याला दिला आहे आजचा दिवस. त्यासाठी आपण त्याची स्तुती आराधना करणं हे गरजेचं आहे. आपण हे गाणं घेऊया, आज का दिन प्रभू ने दिया. आज का दिन प्रभु ने दिया, उसकी स्तुति करने के लिए. आज का दिन प्रभु ने दिया, उसकी रोशनी में हम चलते. आज का दिन प्रभु ने दिया, उसकी स्तुति करने के लिए. आज का दिन प्रभु ने दिया, उसकी रोशनी में हम चलते. तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, उसकी रोशनी में हम चलते. तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, उसकी रोशनी में हम चलते. आज का दिन प्रभु ने दिया, उसको प्रेम करने के लिए. आज का दिन प्रभु ने दिया, उसकी रोशनी में हम चलते. आज का दिन प्रभु ने दिया, उसको प्रेम करने के लिए. आज का दिन प्रभु ने दिया, उसकी रोशनी में हम चलते. तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, उसकी रोशनी में हम चलते. तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, उसकी रोशनी में हम चलते. आज का दिन प्रभु ने दिया, उसकी सेवा करने के लिए. आज का दिन प्रभु ने दिया, उसकी रोशनी में हम चलते. आज का दिन प्रभु ने दिया, उसकी सेवा करने के लिए. आज का दिन प्रभु ने दिया, उसकी रोशनी में हम चलते. तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, उसकी रोशनी में हम चलते. तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, उसकी रोशनी में हम चलते. तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, तो चल 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 अब रोशनी में चल, उसकी रोशनी में हम चलते. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जयजयकार, बोलूं फिर मैं तेरी जयजयकार. जयजयकार जयजयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना दिया. जयजयकार
आई जीवन में खुशी आई अपनी जिंदगी तू है सदा पिया तूने यह क्या किया आई जीवन में खुशी आई अपनी जिंदगी तू है सदा पिया तूने यह क्या किया ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार जय जयकार जय जयकार तूने मेरी क्या गुनाह किया जय जयकार जय जयकार तूने मेरी क्या गुनाह किया अपने रूप से भर दिया मैं अपनी रूप को दी ताकि तुम्हें गवाई तेरे जी उठे अपने रूप से भर दिया मैं अपनी रूप को दी ताकि तुम्हें गवाई तेरे जी उठे ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या गुनाह किया जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या गुनाह किया मेरी सूरत बिगड़ी थी मेरा दिल साकारी तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली मेरी सूरत बिगड़ी थी मेरा दिल साकारी तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या गुनाह किया जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या गुनाह किया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया ओ प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया ओ प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया चंगा करने वाला यीशु हालेलुया चंगा करने वाला यीशु हालेलुया छुटकारा देने वाला यीशु हालेलुया छुटकारा देने वाला यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया वो स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया वो स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया वो स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया वो स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु धन्यवाद पवित्र आत्मा प्रभू येशू आम्ही तुझं स्वागत करतो पिता परमेश्वरा पवित्र आत्मा प्रभू आम्ही तुला उंचावतो राजा तुझा प्रभू येशू आम्ही आदर करतो पिता परमेश्वरा धन्यवाद यीशु राजा धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु धन्यवाद पवित्र आत्मा
तुझ्या उपस्थितीत प्रभू येशू तू आम्हाला भरून काढ पिता परमेश्वरा. प्रभू येशू आमच्या आराधनेद्वारे राजा तुला महिमा मिळू दे पिता परमेश्वरा. प्रभू येशू आमच्या आराधनेद्वारे पिता परमेश्वरा प्रभू प्रत्येकाचे बंधन तुटले असे जाऊ दे पिता. प्रभू येशू आमच्या आराधनेद्वारे प्रभू येशू तुला गौरव मिळू दे पिता. आमच्या आराधनेद्वारे प्रभू येशू प्रत्येक रोगी बरा होऊ दे पिता परमेश्वरा. आमच्या आराधनेद्वारे राजा प्रत्येकाला आरोग्य मिळू दे राजा. धन्यवाद येशू राजा. धन्यवाद प्रभू. धन्यवाद पिता. धन्यवाद येशू राजा. धन्यवाद पवित्र आत्मा. स्वागतम 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 पवित्र आत्मा.
धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू आम्ही तुझं स्वागत करतो पिता परमेश्वरा. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझं स्वागत करतो. पवित्र आत्मा आमच्या मनामध्ये आम्ही तुझं स्वागत करतो राजा. आमच्या घरामध्ये प्रभू, आमच्या कलिसियामध्ये पिता परमेश्वरा, आमच्या शहरामध्ये राजा आम्ही तुझं स्वागत करतो पिता परमेश्वरा. आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. तुझ्या महान अशा प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. तुझ्या दयेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. धन्यवाद येशू राजा. धन्यवाद प्रभू. धन्यवाद येशू राजा. धन्यवाद पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आम्ही तुला उंचावतो राजा. धन्यवाद येशू राजा. धन्यवाद पिता. धन्यवाद येशू. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे.
अपने मार्ग पे चला हमको, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र धन्यवाद यीशु राजा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद यीशु राजा, धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. पवित्र आत्मा आम्ही तुला उंचावतो राजा, तुझा आम्ही आदर करतो राजा. धन्यवाद येशू राजा, तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता. धन्यवाद येशू राजा. इथून पुढचा वेळ प्रभू येशू आम्ही सर्व काही तुझ्या हातात सोपवतो राजा. प्रभू आम्ही घटून जाऊ दे राजा, तू आमच्यामध्ये उंचावला जा पिता. राजा आमच्याद्वारे केवळ तुला आणि महिमा आणि तुला गौरव मिळू दे पिता परमेश्वरा. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद पवित्र आत्मा. सारी प्रार्थना प्रभू येशू मी तुझ्याच गोड आणि पवित्र नावात करते म्हणून ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड कामोटे कलीसिया. आइए हम एक्ट चैप्टर 12 वर्स 5 पढ़ेंगे. प्रेरितों का किताब 12वां अध्याय 5वां वचन. So Peter was kept in the jail, but the church was constantly praying to God for him. One night Peter, bound with 2 chains, was sleeping between 2 of the soldiers. Most soldiers were guarding the door of the jail. Herod was planning to bring Peter out before the people the next day. Suddenly an angel of the Lord was standing there, and the room was filled with light. The angel tapped Peter on the side and woke him up. The angel said, "Hurry, get up." The chains fell off Peter's hands. The angel said, "Get dressed and put your sandals." Peter did as he was told. Then the angel said, "Put on your coat and follow me." So the angel went out and Peter followed. He did not know if the angel was really doing this. He thought he might be seeing a vision. Peter and the angel went past the first gate and the second guard. Then they came to the iron gate that separated them from the city. The gate opened from them by itself. After they went through the gate and walked about a block, the angel suddenly left. Peter realized then what had happened. He thought, "Now I know that the Lord really sent his angel to him. He rescued me from Herod and from everything those Jews thought would happen to me." Amen. जब पीटर जेल में था, कलीसिया उसके लिए प्रार्थना कर रही थी. उसी तरह हम एक कलीसिया है, तो हमें भी एक दूसरे के लिए प्रार्थना करना है. मध्यस्थिति की प्रार्थना क्या होती है? हमें गैप में खड़े होकर एक दूसरे के लिए प्रार्थना करना है. इस समय में हम एक दूसरे को मिल नहीं सकते, हम एक दूसरे से मिलने नहीं जा सकते, लेकिन हम ये कर सकते हैं, हम प्रार्थना कर सकते हैं. हमें परमेश्वर ने ये तोहफा दिया है प्रार्थना करने का. जो अनबिलीवर्स है उनको नहीं पता प्रार्थना का सामर्थ क्या होता है, लेकिन हमें इस प्रार्थना का सामर्थ पता है. तो इसीलिए हमें कंटिन्यूसली प्रेयर करना है एक दूसरे के लिए, उस गैप में खड़े होके. आमेन. आइए हम प्रार्थना करेंगे.
धन्यवाद यीशु, धन्यवाद इस नाम के लिए लॉर्ड, इस दिन के लिए धन्यवाद हो लॉर्ड जीसस। धन्यवाद तूने हमें सुंदर मौका दिया है लॉर्ड। धन्यवाद तूने हमें ये प्रार्थना करने सिखाया है। धन्यवाद हम तेरे पास आके मांग सकते, तुझसे प्रार्थना कर सकते हैं परमेश्वर। परमेश्वर हम इस समय को तेरे हाथ में देते हैं लॉर्ड जीसस। जैसे ये कोरोना का टाइम चल रहा है परमेश्वर, लॉर्ड जीसस जो भी महामारी चल रही है परमेश्वर तू जानता है परमेश्वर हम तेरा कार्य मांगते हैं परमेश्वर इस बारिश के लिए हम प्रार्थना करते हैं परमेश्वर जैसे ये बारिश हो रही है परमेश्वर, मैं चाहती हूँ परमेश्वर जहाँ पे भी खेत है परमेश्वर तू तेरे आशीष को बरसा दे परमेश्वर। हर जगह तेरी महिमा होने दे परमेश्वर लॉर्ड जीसस। हर एक खेत को परमेश्वर अच्छी पानी मिलने दे और अच्छा फल उगने दे परमेश्वर लॉर्ड जीसस। सब चीज को तू संभाल के रख परमेश्वर। इस क्लाइमेट चेंज से कोई बीमार नहीं होना चाहिए परमेश्वर कहीं पे पानी भर के कोई अटकना नहीं चाहिए परमेश्वर ये तेरा कार्य है परमेश्वर। तूने इस बारिश को रचा है परमेश्वर सब कुछ तेरे हाथ में देते। इस प्रार्थना को तू सुन और कबूल कर यीशु के नाम में, आमीन। प्रेज द लॉर्ड चर्च। आइए हम रोटी और प्याले में भाग लेने से पहला एक वचन को पढ़ेंगे। लूका 22वां अध्याय 19 और 20। फिर उसने रोटी ली और धन्यवाद करते तोड़ी और उनसे यह कहते हुए दी कि यह मेरी देह है जो तुम्हारे लिए दी जाती है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के बाद कटोरा भी यहाँ कहते हुए दिया कि यह कटोरा मेरा उस लहू में जो तुम्हारे लिए बहाया जाता है नई वाचा है। आमीन। आमीन। आओ हम रोटी और प्याला में भाग लेंगे। आओ हम सभी लोग अपनी आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे। परमेश्वर कहता है ये मेरा शरीर है और ये मेरा लहू है। जैसे हम इस वचन को पढ़े, परमेश्वर ने इस रोटी और प्याला को धन्यवाद दिया। इस लहू को और इस शरीर को परमेश्वर ने हमारे लिए उस क्रूस पे बहाया 2000 साल पहले। परमेश्वर ने हमारे पापों को उस क्रूस पे लिया। हम पापी थे, हम कितने सारे पाप किए, पर परमेश्वर हमारे लिए उस पाप को उस क्रूस पे बलिदान दिया हमारे लिए। क्या सचमुच परमेश्वर हमारे लिए कितना सारा बड़ा काम किया हमारे लिए। हम उसको धन्यवाद देना चाहिए। जैसे इस वचन में लिखा है, परमेश्वर जब इस रोटी को लिया उसने परमेश्वर ने धन्यवाद दिया। जब वो प्याला भी लिया परमेश्वर ने धन्यवाद दिया। आज हमारे प्रिय लोग आज अपन कितने सारे पाप करते हैं, कितने सारे लोगों को हम विरुद्ध बात करते हैं, कितने सारे लोग को हम कष्ट करते हैं, दुख पहुंचाते हैं। हम हर एक को आज क्षमा करेंगे और अपने पापों को परमेश्वर से क्षमा मांगेंगे और एक में एक को अपन क्षमा करेंगे। जब हमें रोटी और प्याला जब तोड़ते हैं हम एक दूसरे को देंगे और एक दूसरे के लिए प्रार्थना भी करेंगे। आओ हम प्रार्थना करेंगे। परमेश्वर धन्यवाद 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 परमेश्वर तेरा वचन कहता है ये मेरा रोटी है और ये मेरा शरीर और ये मेरा लहू है। परमेश्वर जैसे हम इस रोटी और प्याला में भाग लेते हैं प्रभु, हमें तू क्षमा कर, हमें तू माफ कर, हमारे पापों को, हमारे पूर्वजों पापों को तू क्षमा कर। परमेश्वर हमने किसी को भी, अपने परिवारजन को, हमारे फ्रेंड को, हमारे रिलेटिव को, परमेश्वर हमारे भाई को, किसी को भी हमने ठेस पहुंचाए परमेश्वर, किसी को हमने दुख दिए परमेश्वर, हमें तू क्षमा कर परमेश्वर, हमें तू माफ कर परमेश्वर। क्योंकि परमेश्वर तू वो परमेश्वर जो क्षमा करता हो, माफ करने वाला परमेश्वर है। प्रभु हम प्रार्थना करते प्रभु, हम जब ये रोटी और प्याला में भाग लेंगे, हमारे जीवन में जो भी कष्ट है, जो भी बीमारी है परमेश्वर, तू उसे चंगा देने वाला परमेश्वर है। प्रभु हम विश्वास करते हैं परमेश्वर, हम धन्यवाद देते हैं इस रोटी और प्याला को लिए। धन्यवाद परमेश्वर तेरा शरीर और तेरे लहू के लिए। प्रभु हम सारी ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम से करते हैं, तो सुन और कबूल कर। आमीन।
आपके घुटनों पे मैं आकर और नम्रता में आकर दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए। दिल में जान में होठों पे आंखों में तू है, दिल में जान में होठों पे आंखों में तू है, दिल में जान में होठों पे आंखों में तू है, दिल में जान में होठों पे आंखों में तू है। डर डर के मैं जो जी रहा था, डर से मुझको यीशु ने खींच निकाला, जंजीरों में जो जकड़ा हुआ था, तोड़कर उनको आजाद है किया। चला आपण दान आणि दशांसाठी प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद परमेश्वर पिता. प्रभू येशू यावेळेचा सर्व आदर आणि महिमा प्रभू येशू केवळ आम्ही तुला देतो परमेश्वर पिता. प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा या दान आणि दशांसाठी परमेश्वर पिता. प्रभूच्या हाताने दिले प्रभू आणि ज्या हाताने नाही दिले परमेश्वरा, त्या दोन्ही हातांना परमेश्वर पिता आम्ही तुझ्या नावामध्ये आशीर्वादित आणि ब्लेस करतो परमेश्वर पिता. खरोखर प्रभू येशू आम्ही मागतो की परमेश्वरा प्रभू ह्या महामारीमध्ये परमेश्वरा ज्या लोकांनी परमेश्वरा तुझ्या भंडारामध्ये परमेश्वरा त्यांच्या कमतेतून ते टाकलं आहे परमेश्वरा, मी प्रार्थना करते की प्रभू प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने तू भर परमेश्वरा. प्रत्येकाच्या तेला मिठा पैशामध्ये परमेश्वरा तुझी बरकत आम्ही बोलतो परमेश्वर पिता. कोणत्याही गोष्टीची परमेश्वरा कोणालाही वाण असं पडून नको दो परमेश्वरा, कारण की तुझं वचन बोलतो जो कोणी तुझ्या शरण येतो परमेश्वरा त्यांना परमेश्वरा कोणत्याही गोष्टीची परमेश्वरा उणीवा भासत नाही प्रभू, कारण की तू आमचा मेंढपाळ आहेस परमेश्वरा. प्रभू आम्ही मागतो की परमेश्वरा ह्या दान आणि दशांचा परमेश्वरा तुझ्या राज्यासाठी परमेश्वरा योग्य ते असं तू उपयोग असा कर परमेश्वर पिता. आणि प्रभू प्रत्येकाला तू आशीर्वादित कर परमेश्वर पिता. ही प्रार्थना येशू आम्ही तुझ्या नावात करतो म्हणून ऐक पिता. आमेन. प्रभू येशूमध्ये पुन्हा तुमचं ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण व्यवस्थित आहात आणि परमेश्वराने या पूर्ण आठवड्यामध्ये तुमचा सांभाळ केला, तुमचं संरक्षण केलं. बाहेर लॉकडाऊन चालू आहे, महामारीचं वातावरण आहे, पण परमेश्वराला धन्यवाद की आपल्याला परमेश्वर सुरक्षित ठेवत आहे. जसं मी सत्राला सुरुवात केलेली आहे की ख्रिस्तामध्ये परिपूर्णता, त्यामध्ये आपण जसे मी 3 टप्पे सांगितले होते. पहिला म्हणजे पश्चाताप, दुसरा आज्ञापालन आणि तिसरं म्हणजे प्रशिक्षण. त्याच्यातला पहिला जो टप्पा आहे तो आपण शिकलेलो आहोत. मला आशा आहे आणि पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला समजलं असावं की पहिला टप्पा की पश्चाताप, हा पश्चाताप आपल्याला ख्रिस्ताच्या परिपूर्णतेमध्ये कसा घेऊन जातो, हा झाला पहिला टप्पा. आज आपण दुसरा टप्पा शिकणार आहोत आणि तो म्हणजे आज्ञापालन. वचन एका ठिकाणी असं पण सांगतं की कोणीही नीतिमान नाही, कोणीही परिपूर्ण नाही. या जगामध्ये सगळ्या व्यक्तींना आपण पाहिलं, कोणच परफेक्ट नाही, कोणच परिपूर्ण नाही. पण परमेश्वर आपल्याला बोलत आहे की तुम्ही परिपूर्ण व्हा, कारण तुमचा स्वर्गीय पिता जो आहे तो पूर्ण आहे, परफेक्ट आहे, परिपूर्ण आहे. मग आपण कोणापासून शिकणार? एक परिपूर्ण व्यक्ती जो आहे तो एका व्यक्तीला परिपूर्ण करू शकतो. जो स्वतः परफेक्ट आहे तो दुसऱ्याला सुद्धा परफेक्ट करू शकतो. आणि आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की या जगामध्ये परिपूर्ण कोण आहे, परफेक्ट कोण आहे, तर तो आहे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. जर मला विचारलं परिपूर्ण कोण आहे, मी बोलेल की येशू परिपूर्ण आहे. आणि आपल्याला
येशूला फॉलो करायचं आहे, जर आपल्याला त्याच्यासारखं परिपूर्ण व्हायचं आहे प्रत्येक बाबतीमध्ये, तर त्याला त्याचं अनुयायी होणं खूप गरजेचं आहे. आपल्याला येशूला फॉलो करायचं आहे. आमेन. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की उद्धार जो आहे, तारण जे आहे, परमेश्वराचं राज्य जे आहे, ते आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी घेऊन येतात. एक पुत्र होण्याचा अधिकार आणि दुसरं म्हणजे याजक पदाची जबाबदारी, शिष्य तयार करण्याची जबाबदारी. आणि जबाबदारी घेण्यासाठी आपल्याला कसं असलं पाहिजे? येशूसारखं परिपूर्ण असलं पाहिजे. आपण एक वचन वाचू. आपण मत्तय याचा 11वा अध्याय आणि 29वं वचन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. आमेन. जसं वचन आपण इथे वाचलं की मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, तुम्ही काय करा? माझं जू, म्हणजे परमेश्वराने जी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ती तुम्ही घ्या. दुसरी गोष्ट, तुम्ही माझ्यापासून शिका. माझ्यापासून शिका म्हणजे कोणापासून शिकायचं आहे? तर आपल्याला प्रभू येशूपासून शिकणं खूप गरजेचं आहे. सेवा करणं, सेवेमध्ये उतरणं, सेवेची जबाबदारी घेणं, परमेश्वराच्या राज्याची जबाबदारी घेणं काही चुकीचं नाही. उद्धार फक्त आपल्याला पुत्र होण्याचा अधिकार देत नाही किंवा फक्त त्याचे आशीर्वाद घ्यायचे अधिकार आपल्याला मिळत नाहीत, तर परमेश्वराची जबाबदारी, परमेश्वराच्या राज्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर येते. पण असं होत आहे की आपण जबाबदारी तर घेतो, पण आपण शिकत नाही. प्रभू येशूपासून आपण शिकत नाही, आणि म्हणून ती जी जबाबदारी आहे ती आपल्याला जड वाटायला सुरुवात होते. परिपूर्ण होणं ही कठीण गोष्ट नाही किंवा अशक्य गोष्ट नाही आहे. तुम्ही ख्रिस्तासारखं परिपूर्ण होऊ शकता. तुम्ही येशूसारखं परिपूर्ण होऊ शकता. तुमची जी आत्मिक मनुष्याची जी प्रतिमा आहे ती पूर्ण प्रभू येशूसारखी होऊ शकते. कारण प्रभू येशू इथेच वचनामध्ये आपल्याला काय सांगतोय की माझं जू जे आहे, माझं काम जे आहे, माझी सेवा जी आहे, माझी जबाबदारी जी आहे, सोयीचं आहे आणि हलका आहे. इंग्लिशमध्ये लिहिलं आहे की इझी म्हणजे सोपं आहे. पण ते सोपं कधी होईल? कधी होणार सोपं ते? जेव्हा आपण येशूपासून शिकणार. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही येशूपासून शिकता तेव्हा कठीण गोष्ट सुद्धा सोपी होते, आणि जेव्हा तुम्ही येशूपासून शिकत नाहीत तर सोपी गोष्ट सुद्धा कठीण वाटायला सुरुवात होते. मग आपल्याला फळं दिसत नाही, आपल्या कामामध्ये आपल्याला सक्सेस भेटत नाही, यश मिळत नाही, सेवा आपल्याला खूप जड वाटायला सुरुवात होते, खूप त्रास होतो, है ना? त्रास होतो म्हणजे कसं एकदम अशक्य वाटतं की अरे बाबा एवढं तर माझ्याकडून नाही होणार, एवढं मी परिपूर्ण नाही. मान्य आहे, तुम्ही परिपूर्ण नाही आहेत, पण तुम्ही येशूपासून शिकू शकता. आमेन. येशूने 12 शिष्य निवडले. वचन सांगतं की येशूने 12 शिष्य निवडले, आणि ते जे शिष्य होते ते तर शाळेमध्ये पण गेले नव्हते, खूप साधारण व्यक्ती होते ते. पण प्रभू येशूला जसं त्यांनी फॉलो करायला, अनुयायी जसे ते झाले, शिष्य जसे झाले, ते येशूच्या मागे जसे ते राहायला लागले, त्याच्या शिक्षणामध्ये वाढायला त्याने सुरुवात केली. आज्ञाधारकपणा जसं ते शिकले, तसं येशूच्या द्वारे ते शिष्य सुद्धा परिपूर्ण झाले. जर प्रभू येशू त्या 12 शिष्यांना परिपूर्ण करू शकतो, तर आपल्याला का नाही? आपण पण होऊ शकतो. फक्त एकच आहे की आपल्याला प्रभू येशूचं जू तर घ्यायचं आहे, सेवा घ्यायची आहे, जबाबदारी घ्यायची आहे, पण येशूपासून शिकणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि आजचा माझा विषय तोच आहे की आज्ञाधारक येशू हा कसा परिपूर्ण झाला. आपण एक वचन वाचू. इब्रायलोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन. आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे, त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात
मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. पुढे वाच. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणे करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानयुगीचा तारणाचा करता झाला. आमेन. माफ करा. इब्री लोकासपत्राचा 5वा अध्याय आणि 8वं वचन ते आहे. ओके. जसं प्रभू येशूचं वचन इथे आपल्याला कळतं की तो काय दुःख सोसून तो आज्ञाधारकपणा शिकला. जसं प्रभू येशूला याजकाची पदवी मिळाली है ना, त्याच्यावर पण जबाबदारी मिळाली, पण येशूने सुरुवात कुठून केली? तो आज्ञाधारकपणा त्याला शिकायला लागला. आज्ञाधारकपणा, आज्ञापालन जे आहे ते माणसाला परिपूर्ण करतं. जसं देवाचं वचन आपल्या कानामध्ये ऐकतो आपण, तसं आपण काय केलं पाहिजे? त्या वचनाचं योग्य ते पालन केलं पाहिजे. येशूपासून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे, खूप काही आहे, सर्व काही आहे. येशूमध्ये आपण सर्व शिकू शकतो. येशूने आपली सुरुवात कशी केली? येशू जेव्हा ह्या जगामध्ये मनुष्याच्या रूपामध्ये होता, तसं त्याने सुरुवात केली हे आपण थोडं आज पाहणार आहोत. आपण लूकाचा 2रा अध्याय आणि 46वं वचन वाचू. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना सापडला. आमेन. वचन इथे सांगतं की प्रभू येशू आपल्या आईवडिलांसोबत एका सणाला चालला होता. सण तो संपतो आणि आईवडील ते आहेत ते परत आपल्या घरी जायला निघतात, पण वचन इथे आपल्याला काय सांगतं की प्रभू येशू मागेच राहतो आणि तिकडे तो काय करत असतो? तो जे गुरुजन होते मंदिराचे त्यांचं भाषण ऐकत होता, त्यांचं शिक्षण ऐकत होता आणि त्यांना तो विचारत होता, त्यांना प्रश्न तो विचारत होता. तिथे तो शिकत होता. जेव्हा प्रभू येशूमध्ये तुमचं समर्पण होतं, जेव्हा तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या मंदिरामध्ये जोडता, तेव्हा आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. जसं प्रभू येशू तिथे शिकला, कारण त्याला माहिती होतं की मी फक्त पुत्र नाही आहे, तर परमेश्वराने मला एक जबाबदारी सुद्धा दिलेली आहे आणि त्यासाठी मला आज्ञापालन करणं, त्या शिक्षणामध्ये वाढणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे तो वाढत होता मंदिरामध्ये. जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो परमेश्वरामध्ये, तेव्हा तुम्हाला परमेश्वराच्या आज्ञेमध्ये चालणं आहे आणि ह्या आज्ञापालन करताना थोडा त्रास होतो, दुःख होतं, पण तेच आज्ञापालन जे आहे ते माणसाला, ख्रिस्ती व्यक्तीला परिपूर्ण करत असतं, म्हणून त्रास होतो. आमेन. आमेन. 49वं वचन वाच. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करीत राहिले हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? आमेन. आई वडील परत शोधत परत येतात येशूकडे आणि येशू बोलतो की मी माझ्या पित्याच्या घरामध्ये आहे. येशूचा बोलण्याचा आशय काय आहे? मराठीमध्ये दिलेला आहे की मी पित्याच्या घरामध्ये राहायला पाहिजे, पण इंग्लिशमध्ये काय दिलेलं आहे? दुसरं जे भाषांतर आहे त्यामध्ये दिलेलं आहे की मला माझ्या पित्याच्या कामामध्ये राहणं गरजेचं आहे. माझं पित्याचं काम म्हणजे माझं काम, जे स्वर्गीय पित्याचं काम आहे ते माझं काम, आणि त्यासाठी मला इथे मंदिरामध्ये राहणं आहे. या मंदिरामधून मला शिकणं आहे. जे गुरुजन, जे वडीलजन जे आहेत है ना, तर त्यांच्यापासून मला काय करायचं आहे? मला शिकायचं आहे. तो आज्ञाधारकपणा शिकत होता. आमेन. मनुष्याच्या आणि परमेश्वराच्या कृपेमध्ये प्रभू येशू वाढत होता. आपण 2रा अध्याय आणि 52वं वचन वाचू. लूक. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. आमेन. प्रभू येशू मनुष्यामध्ये आणि देवामध्ये
कसा गेला? तो वाढत गेला. आता वाढत गेला म्हणजे प्रभू येशू जेव्हा या जगामध्ये आला तो एका बाळकासारखा आला. सगळेजण बाळ म्हणूनच जन्माला येतात, पण त्याने काय केलं? तो वाढत गेला. परमेश्वराच्या कृपेमध्ये, त्याच्या अनुग्रहामध्ये, आज्ञापालनामध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये तो वाढत गेला. जेव्हा प्रभू येशूने सुरुवात केली होती प्रशिक्षण घ्यायला, आज्ञापालन ज्याला आपण म्हणतो, तेव्हा तो 12 वर्षाचा होता. आमेन. पण त्याच्यानंतर त्याने सेवा 30 वर्षाची असताना चालू केली. म्हणजे त्याने तब्बल 18 वर्षाचा कालावधी घेतला. ओके. तर आज्ञापालन जे आहे ते व्यक्तीला काय करतं? परिपूर्ण करतं. ख्रिस्ती व्यक्तीला जेव्हा पहिला तो पश्चाताप करतो, दुसरी गोष्ट म्हणजे तो आज्ञापालनमध्ये भाग घ्यायला सुरुवात करतो. म्हणून मत्तयाचा 28वा अध्याय आणि शेवटचं वचन जर तुम्ही वाचले, शेवटचे 2-3 वचनं, तर प्रभू येशू काय बोलतो की जे मी काही तुम्हाला शिकवलेलं आहे ते पाळावयास शिकवा. शिकवा फक्त नाही, तर कसं पाळतात ते वचन ते शिकवा. तर आपल्याला काय करायचं आहे? जे वचन आपल्या जीवनामध्ये येतं त्या वचनामध्ये आपल्याला वाढायचं आहे आणि ते वचन पाळायला आपल्याला शिकणं गरजेचं आहे. कारण जेव्हा वचन आपण आज्ञेमध्ये आणायला सुरुवात करतो, जेव्हा आपण आज्ञापालन करायला सुरुवात करतो, त्याच्यानंतर आपण परिपूर्णतेच्या दुसऱ्या भागामध्ये आपण प्रवेश करत असतो. आणि ही जी प्रक्रिया आहे ही कंटिन्यूस म्हणजे चालू प्रक्रिया आहे. हे चालत राहणार जोपर्यंत आपलं ख्रिस्ती जीवन आहे, जोपर्यंत आपलं पृथ्वीवरचं जीवन आहे, तोपर्यंत ही जी प्रक्रिया आहे ते प्रत्येक वेळेस चालत राहणार. आमेन. जसं प्रभू येशू बोलतो की तुम्ही माझे ओझे घ्या आणि माझ्यापासून शिका. तर आपल्याला ओझं घ्यायचं आहे, ती सेवा घ्यायची आहे याजकपणाची. प्रभू येशूची स्तुती करणं, शिष्य तयार करणं, लोकांना प्रभू येशूचं शिक्षण देणं, सुवार्ता देणं, या गोष्टीसाठी जेव्हा आपल्याला तयार व्हायचं आहे तर आपल्याला पहिलं म्हणजे आज्ञापालन आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपल्यामध्येच नाही, आपण दुसऱ्यांना काय शिकवणार? म्हणून प्रभू येशू पहिला स्वतः शिकला आज्ञापालन, तो स्वतः शिकला आणि वचन सांगतं की त्या आज्ञापालनामुळे तो परिपूर्ण झाला. तसं आपल्याला सुद्धा परिपूर्ण व्हायचं आहे. आमेन. हा झाला दुसरा टप्पा. आता आपण तिसरा टप्पा पाहणार आहोत. तो टप्पा आहे म्हणजे प्रशिक्षण. ओके. इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रेनिंग. ट्रेनिंग म्हणजे काय देतात? प्रशिक्षण देतात. ओके. प्रशिक्षणाद्वारे सुद्धा आपण काय करत असतो? परिपूर्ण होण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो. या प्रक्रियेचा हा तिसरा भाग आहे, त्याला म्हणतात प्रशिक्षण. आमेन. आमेन. आपण एक वचन आपण पाहू. इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि 13वं वचन. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. आमेन. जसं वचन आपण इथे ऐकलं की नीतिमत्वाचे वचन जो ऐकणारा आहे त्याला समजत नाही, तर तो कसा आहे? बाळक आहे. जेव्हा प्रभू येशूमध्ये आपली सुरुवात होते, जेव्हा आपला नवीन जन्म होतो, तेव्हा आपण कसे असतो? लहान बाळासारखे असतो. ओके. लहान बाळासारखे आपण असतो. पण त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला काय करायचं आहे? प्रशिक्षित व्हायचं आहे. प्रशिक्षित आपण कसं होणार? आपण त्याच्यामध्ये 14वं वचन वाचू. पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. आमेन. प्रशिक्षण आपल्याला प्रौढ करतं, है ना. आता लहान बाळ जे असतं, समजा रस्त्याने चालत असेल आणि कशावर तरी पाय पडला, म्हणजे घाण वगैरे असते, गाणीवर त्याचा पाय पडला, तो घरी येतो आणि काय करतो? पाय म्हणजे खराब झाला त्याचा, तर मग काय करायचं? आईवडील काय करतात? मग ते पाण्याने साफ करतात, है ना. कारण त्याला समजत नसतं, लहान बाळ आहे ते. पण
जर मोठा व्यक्ती जो आहे रस्त्याने चालत असेल तर काय आजूबाजूला काय करता यायचं, लक्ष द्यायचं, खाली बघून चालायचं व्यवस्थित, म्हणजे लक्ष द्यायचं, म्हणजे आपला पाय खराब होणार नाही, कचऱ्यामध्ये पाय पडणार नाही. ओके. पण जर आपल्याला प्रौढ व्हायचं असेल ख्रिस्तामध्ये प्रौढ होणं म्हणजे मोठं होणं, तर असे जे व्यक्ती जे असतात, जे प्रौढ व्यक्ती असतात, ते परमेश्वराच्या वचनाचा उपयोग रोज करत असतात. वचनाच्या द्वारे वचनाचा उपयोग करून ते आपलं जे माइंड आहे, आपलं जे मन आहे, ते काय करत असतात, ट्रेन करत असतात, प्रशिक्षित करत असतात. आणि जेव्हा ते प्रशिक्षित होतात तेव्हा त्यांना चांगला आणि वाईट याच्यातला फरक बरोबर समजतो, म्हणून ते लक्ष देऊन चालतात, है ना. पश्चाताप तुम्हाला काय करतं, पापाची क्षमा देतं, पण प्रशिक्षण तुम्हाला काय करतं, परिपूर्णतेमध्ये चालायला सुरुवात करतं. आमेन. ओके. तर ते जे प्रौढ व्यक्ती जे असतात ते काय करत असतात, स्वतःला प्रशिक्षित करत असतात. प्रभू येशूने आपल्या जीवन काळामध्ये जवळजवळ 33.5 वर्ष तो ह्या जगामध्ये राहिला आणि आपल्या जीवनाचा 60 ते 70% जो भाग आहे तो त्याने प्रशिक्षणावर खूप खर्च केलेला आहे. तर ते कसं, 12 वर्षाचा असताना तो पित्याच्या घरामध्ये राहायला सुरुवात केली, मंदिरामध्ये राहायला सुरुवात केली आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत त्याने प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याचा नियम असायचा की प्रत्येक शब्दात दिवशी तो काय करत होता, सभास्थान म्हणजे मंदिरामध्ये तो जात होता आणि जे काही त्याला नियमशास्त्राचा ग्रंथ त्याच्या हातामध्ये द्यायचे तर ते तो वाचत होता आणि स्वतःला काय करत होता, प्रशिक्षित करत होता. हे झाले 18 वर्ष. शिष्यांची त्याने निवड केली आणि शिष्यांना जवळजवळ 3.5 वर्ष त्याने प्रशिक्षित केला. त्यांना शिक्षण तो देत होता, शिक्षण तो द्यायला त्याने सुरुवात केली. म्हणजे हे 18 वर्ष आणि हे 3.5 वर्ष म्हणजे 21 ते 22 वर्ष. पुनरुत्थान झाल्याच्या नंतर पण काही दिवस 40 दिवसापर्यंत त्याने शिष्यांना देवाच्या राज्याच्या गोष्टी शिकवत होता तो. मी मंडळीमध्ये जेवढे विश्वासू आहेत आणि खास करून जे वडील जन आहेत त्यांना मी आवाहन करेन की जसं प्रभू येशूने आज्ञापालन आणि प्रशिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. तो आरोग्य देत होता, चमत्कार होत होते, भविष्यवाणी होत होत्या, या सगळ्या गोष्टी आहेत. पण परमेश्वराचं वचन शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये, त्या प्रशिक्षणामध्ये, त्या ट्रेनिंगमध्ये प्रभू येशूने खूप वेळ म्हणजे खर्च केलेला आहे. खूप वेळ त्याने खर्च केलेला आहे. म्हणजे 18 ते 3 म्हणजे 21.5 ते 22 वर्ष तो स्वतः प्रशिक्षित झाला आणि त्याने आपल्या शिष्यांना सुद्धा प्रशिक्षित केलं. का त्याने केलं असं? कारण त्याला माहिती होतं की माझ्यावर जशी परमेश्वराने जबाबदारी दिलेली आहे, है ना, तसं मला या शिष्यांना सुद्धा शिकवणं आहे, त्यांना प्रशिक्षित करणं आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्ही देऊ शकता, प्रॅक्टिकली म्हणजे प्रात्यक्षिकरित्या प्रशिक्षण तुम्ही त्यांना देऊ शकता की जसं त्यांना घेऊन जाणं, सुवार्ता कशी सांगतात, वचन कसं प्रचार करतात, प्रार्थना कशी करतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही सांगितल्या पाहिजेत, प्रात्यक्षिकरित्या तुम्ही सांगितल्या पाहिजेत, शिकवलं पाहिजे. जसं प्रभू येशू शिकवतो की आज्ञा तो देतो की मी जे काही सांगितले पाळावयास त्यांना शिकवा. तर प्रशिक्षणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वाढायचं आहे. आमेन. आमेन. आपण अजून एक वचन आपण पाहू. इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय 1 आणि 2 वचन. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानांचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. आमेन.
ख्रिस्ताच्या प्रौढतेप्रत जाण्याचा म्हणजे मॅच्युरिटीमध्ये, त्याच्या परिपूर्णतेमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करणे आहे? ठीक आहे, जेव्हा आपला प्रभू येशूमध्ये जन्म होतो, नुकताच जन्म होतो, तर त्याला आपण जड अन्न नाही देऊ शकत, त्याला नाही पचणार ते. पण जसं जसं आपण वचन आपण आपल्या जीवनामध्ये लागू करायला सुरुवात करतो, जेव्हा वचनाचं प्रशिक्षण आपण आपल्या जीवनामध्ये घ्यायला सुरुवात करतो, ते वचन जे आहे, जे तुम्ही ऐकता आणि ते आपल्या उपयोगामध्ये जसं तुम्ही आणायला सुरुवात करता, तेव्हा तुम्ही काय करता? त्या लहान बाळापासून स्वतःची निर्मिती तुम्ही प्रौढ व्यक्तीमध्ये करत असता. आमेन. त्याच्यासाठी आपल्याला काय करणं आहे? आपल्याला आपला शिक्षणाचा जो स्तर आहे तो थोडासा वाढवायचा आहे. कसं असतं की परमेश्वराचं दर्शन आपल्या जीवनामध्ये खूप मोठं आहे, जबाबदारी पण मोठी आहे. पण ती जबाबदारी घेण्यासाठी आणि त्या जबाबदारीसाठी तयार करण्यासाठी, त्या सेवेसाठी तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या शिक्षणाचा जो स्तर आहे तो वाढवणं आहे. आणि त्यासाठी जे मंडळीमधले जे पालक आहेत, जे वडीलजन आहेत, त्यांना मी आवाहन करेन. मी हे बोलत नाही की तुम्ही आपला जो सिद्धांत आहे, वचन आहे, ते तुम्ही बदला. मी हे बोलत नाही. मी हे बोलत आहे की तुम्ही आपल्या वचनाचा जो स्तर आहे, जो लेवल आहे, तो वाढवायचा आहे. छोटंसं एक्झाम्पल आहे. समजा तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल, है ना? विमानाने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तिकडे ट्रेनचं तिकीट नाही चालत. तुम्ही ट्रेनचं तिकीट जर तुम्ही घेऊन गेला विमानतळावर, पासपोर्ट दाखवला, हां, आणि हे बघा तिकीट, ट्रेनचं तिकीट, ते घेतील का तुम्हाला? का नाही घेणार? कारण ट्रेनचं तिकीट जे आहे ते ट्रेनच्या प्रवासासाठी आहे. आणि प्लेनमध्ये जर प्रवास करायचा आहे, जर तुम्हाला विमानामध्ये प्रवास करायचा आहे, तर तिथे तुम्हाला विमानाचं तिकीट घ्यायला लागतं. आमेन. जसं परमेश्वराचं दर्शन आहे त्याप्रमाणे तुम्हाला आपल्या शिक्षणाचा जो स्तर आहे तो वाढवणं आहे. जर मला ग्रॅज्युएशनची डिग्री पाहिजे है ना, पदवीधर व्हायचं आहे, तर KGचं शिक्षण घेऊन नाही चालणार, है ना? जर तुम्ही KGच जे आहे, छोटा शिशु मोठा शिशु, तेच जर शिकत राहिला तर ग्रॅज्युएट कसं होणार तुम्ही, है ना? एका दिवसामध्ये ग्रॅज्युएट पण होत नाही. पण आपल्याला काय करायचं आहे? स्वतःला त्या लेवलपर्यंत घेऊन यायचं आहे, शिकायचं आहे, शिकवायचं आहे, वाढायचं आहे आपल्याला. तर मंडळीमधले जे विश्वासू पालक आहेत, तुमच्या सेवेला परमेश्वर नक्की आशीर्वादित आणि फळदायी करेल. आणि तुम्ही अजून सुद्धा अपेक्षा करत असाल की माझी मंडळी एवढ्या वर्ष झालेली आहे पण परमेश्वराच्या दर्शनामध्ये, त्याच्या उद्देशामध्ये चालत नाही, ते जे फळ आहे ते मला दिसत नाही आहे. ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? स्वतःच्या शिक्षणाचा जो लेवल आहे तो थोडा वाढवणं गरजेचं आहे. आणि मंडळी जी आहे, ओके, त्या मंडळीला काय करायचं आहे? वचनाचा प्रत्येक वेळेस उपयोग करून, स्वतःला प्रशिक्षित करून ते शिक्षण घेण्यासाठी स्वतःला प्रौढ करायचं आहे. जसं पदवीधर डिग्री, त्याचा अभ्यास जर तुम्ही पहिलीच्या मुलाला दिला, त्याला नाही समजणार. पण जसं जसं तो शिक्षणामध्ये वाढत जाईल तसं तसं तो काय करेल? पदवी पण तो घेऊ शकेल. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? शिक्षणाचा जो स्तर आहे तो थोडासा म्हणजे वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही आतापर्यंत भरपूर प्रचार केला असेल, खूप प्रीचिंग केलं असेल, संदेश सांगितला असेल, पण आता तुम्हाला तुमचं जे शिक्षण आहे ते शिक्षणाचा अभ्यास आणि ते चेक करणं खूप गरजेचं आहे. त्याची तपासणी करा की जर माझ्या जीवनामध्ये किंवा मंडळीसाठी परमेश्वराने दर्शन जर विमानासारखं ठेवलेलं आहे आणि जर मी त्यांना ट्रेनचं तिकीट देतोय तर नाही चालत, नाही चालू शकत ते. त्याच्यासाठी त्यांना प्लेनचं तिकीटच द्यायला लागेल. म्हणून वचन काय सांगतं की आपल्या मुलाच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण दे, म्हणजे म्हातारपणापर्यंत तो त्याच्यातून परावृत्त होणार नाही. असं कुठे लिहिलेलं आहे? आपण ते वचन आपण पाहू. आपण नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आणि 6वं वचन आपण वाचू.
मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. आमेन. मंडळीचे जे पालक आहेत, तुमच्यासाठी मंडळी एका लहान मुलासारखी असू शकते, आहे ती, पण त्याची जी स्थिती आहे त्या अनुरूप तुम्ही शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात करा आता, है ना. बाळाचे वेगवेगळे लेवल्स असतात. जर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला आहे पण डायरेक्ट त्याला ग्रॅज्युएशनच्या वार्ता सांगितल्या त्याला नाही समजणार, आणि जो ग्रॅज्युएशनच्या लेवलचा आहे त्याला जर तुम्ही पहिलीच्या गोष्टी सांगत बसल्या तर तो काय बोलेल, अरे बाबा माहिती आहे, थोडंसं पुढे घेऊन चाल मला. पश्चाताप चांगली गोष्ट आहे, पण हे कसं शिक्षण आहे, हे प्राथमिक शिक्षण आहे. प्राथमिक म्हणजे प्रथम जे प्रभू येशूने सांगितलेलं ते शिक्षण आहे. म्हणून वचन इथे काय सांगतं की पश्चातापाचा पाया पुन्हा न घालता, म्हणजे सारखा सारखा तो एकच पाया जर तुम्ही घेऊन बसलात तर तुम्ही घर पूर्ण कसं कराल. पाया घालायचा आहे, पश्चातापाचा पाया तुम्हाला घालायचा आहे, है ना. पण हे प्राथमिक शिक्षण आहे. पण इब्री लोकासपत्राचा 6वा अध्याय पहिले 2 वचनं जर वाचले तर त्यामध्ये काय दिलेलं आहे की त्याचा जो पाया आहे प्राथमिक शिक्षणाचा तो पुन्हा घालू नका, त्याच्यामधून तुम्ही शिका आणि पुढे जा. चुका होतात आपल्याकडून, है ना, पण आपल्याला काय करायचं आहे, त्या चुकांमधून शिकायचं आहे आणि पुढे जायचं आहे. जर तुम्ही सारखे एकच चूक करत असाल, सारखं एकच गोष्ट तुमच्याकडून होत असेल तर तुम्हाला प्रशिक्षणाची गरज आहे. आमेन. नीतिसूत्राचं 26वा अध्याय आणि 11वं वचन आपण वाचू. जो मूर्ख आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करतो तो आपल्या ओकीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखा होय. वचन इथे काय सांगतं की जो आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करतो. मी हे बोलत नाही की तुमच्याकडून चूकच नाही झालं पाहिजे, एकदमच परफेक्ट राहिले पाहिजे, नाही. चूक होईल तुमच्याकडून, माझ्याकडून पण चूक होऊ शकते चूक, पण ती चूक पुन्हा पुन्हा तेच करत बसू नका. एकदा पश्चाताप म्हणजे त्या पापापासून, त्या गोष्टीपासून आपण पाठ वळवलेली आहे तर ते पुन्हा करू नका. स्वतःला काय करा, प्रशिक्षित करा. वचनाचा वारंवार उपयोग करून स्वतःला प्रशिक्षण करणं खूप गरजेचं आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ती चालूच असते. आमेन. आणि जसं जसं तुम्ही परमेश्वरामध्ये प्रशिक्षित व्हायला सुरुवात होणार तसं तसं जबाबदारी हळूहळू घ्यायला सुरुवात करा. किंवा तुम्ही असं पण करू शकता की जबाबदारी पण घेऊ शकता आणि पण एका बाजूला तुम्हाला प्रशिक्षण घेणं पण गरजेचं आहे. जेव्हा दोन्ही बरोबर चालणार तेव्हा परमेश्वरच्या दर्शनामध्ये तुम्ही परिपूर्ण व्हायला सुरुवात होणार आणि परमेश्वर त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या सेवेसाठी तुमचा उपयोग करून घेईल. आमेन. आपण प्रेषिताची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 42वं वचन वाचू. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ते म्हणजे कोण? जे प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये उद्धारकर्ता म्हणून ते स्वीकारतात. आणि त्यांचं तारण जेव्हा होतं तेव्हा ते काय करत होते, ते भाकर मोडण्यामध्ये म्हणजे प्रभू भोजनामध्ये भाग घेण्यामध्ये आणि प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ते काय होते ते स्वतःला तत्पर ठेवत होते. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा प्रेषित त्यांच्या घरी येत होते तेव्हा ते भाकर पण मोडत होते आणि प्रेषित जे प्रभू येशूचे निवडलेले शिष्य आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये ते तत्परते राहत होते. आणि त्याच्याने काय होत होतं, ते प्रशिक्षण पण एका बाजूला घेत होते, शिक्षण पण एका बाजूला घेत होते आणि दुसऱ्यांना सुवार्तेची काम पण ते करत होते. सुवार्तेचं काम सुद्धा ते करत होते. आणि त्यामुळे परमेश्वर त्यांच्यामध्ये लोकांची भर घालत होता. लोक वाढत होते कारण ते काय करत होते, जे निवडलेले शिष्य होते ते भाकर मोडायचे, स्वतः शिकायचे, त्यांना पण शिकवायचे. जे विश्वासू लोक आहेत आणि विश्वासू लोकांना अजून घेऊन यायचे. पण त्याच्यासाठी ते काय करत होते, शिक्षणामध्ये तत्पर राहायचे. जे त्यांना शिकवलं जायचं ते आज्ञेमध्ये आणायचे. आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या जीवामध्ये ते काय करत होते, वचनाचं प्रशिक्षण
घेत होते ते आज्ञापालन म्हणजे ते शिकत होते. म्हणजे जर मला एक गोष्ट करायला सांगितलेली आहे तर मला ही गोष्ट करायची आहे. एक्झाम्पल तुम्हाला देतो. आता वचन आपल्याला हे शिकवतं की तू व्यभिचार करू नकोस. ओके, तर व्यभिचार करू नकोस. तर आपल्याला काय करायचं आहे, ते वचन आपल्या मनामध्ये काय करायचं आहे, दृढ आणि एकदम पक्क करायचं आहे. आणि स्वतःचा आपलं मन नवीनीकरण करायचं आहे. आपल्या मनाला काय केलं पाहिजे, ट्रेन केलं पाहिजे, प्रशिक्षित केलं पाहिजे, की जेणेकरून काय होणार, आपण पुन्हा ते पाप करणार नाहीत, आपण पुन्हा त्या पापामध्ये जाणार नाही. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये याल तेव्हा काय करायचं आहे, आपलं लाईफ चेक करायचं आहे, आपलं जीवन, आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे की परमेश्वर मला ही गोष्ट करायला सांगतोय, वचनाच्या द्वारे परमेश्वर मला हे शिकवतोय, पण मी ही गोष्ट करतोय का, ही गोष्ट होते का, हे आज्ञापालन माझ्याकडून होतंय का. जर नाही होत आहे तर आपल्याला परमेश्वराची, प्रभू येशूची, त्याच्या आत्म्याची मदतीची गरज आहे. हे आपण स्वतःहून नाही करू शकत, आपल्याला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेची गरज आहे. म्हणून परमेश्वर जेव्हा उद्धार करतो, जेव्हा तारण घेऊन येतो, तेव्हा तो फक्त वचन घेऊन येत नाही, तर त्याचा आत्मासुद्धा देतो. आणि तो आत्मा आपल्याला काय करत असतो, शिकवत असतो. तो आत्मा आपल्याला सांगत असतो की परमेश्वराला काय आवडतं, काय आवडत नाही. तो आत्मा आपल्याला सांगत असतो, ते वचन आपल्याला सांगत असतं की चांगलं आणि वाईट काय आहे, पाप काय आहे, सत्कर्म म्हणजे काय आहे, परमेश्वराचं दर्शन म्हणजे काय आहे, सैतान काय आहे, येशू काय आहे. ह्या शिक्षणामध्ये आपल्याला वाढत राहायचं आहे. आमेन. मला आशा आहे की या तिन्ही टप्प्यामध्ये तुम्ही भरपूर काही शिकले आहेत. मी सुद्धा शिकलेलो आहे की आपल्याला ख्रिस्तामध्ये जर परिपूर्ण व्हायचं आहे, त्याच्यामध्ये, त्याच्या सेवेमध्ये तत्पर राहायचं आहे, ती जबाबदारी जर आपल्याला घ्यायची आहे, तर या 3 टप्प्यामधून आपल्याला नेहमी जायचं आहे. एका दिवसामध्ये कोणी परिपूर्ण नाही होत. आज जर तुम्ही हा संदेश ऐकला आणि उद्या मी परिपूर्ण झालो, असं होत नाही. ही प्रक्रिया आहे आणि हे कंटिन्यू आपल्याला करत राहायचं आहे. स्वतःचं नवीनीकरण आपल्याला रोज करायचं आहे वचनाच्या द्वारे. आज जर तुमच्याकडून मे बी चूक होऊ शकते, पाप होऊ शकतं, पण त्या पापापासून आपल्याला मन पुन्हा फिरवायचं आहे आणि ते पुन्हा पाप होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही तीच गोष्ट करत राहाल तर जसं इब्री लोकासपत्र आहे 6वा अध्याय आणि 1लं वचन आणि 2रं वचन, की प्राथमिक शिक्षणाचा जो पाया आहे तो पुन्हा पुन्हा जर तुम्ही घालणार तर मग पुढे जाणं थोडं कठीण आहे. आमेन. आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला नेटाने पुढे जायचं आहे. मराठीमध्ये दिले की नेटाने प्रयत्न करायचा आहे. प्रौढतेमध्ये, त्याच्या परिपूर्णतेमध्ये, ख्रिस्ताच्या. आमेन. आपल्याला काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. मी विषय संपवतो. जशी मी उजळणी करतो यावेळेस पण मी उजळणी करेल की आपण काय शिकलो, ख्रिस्ताची परिपूर्णता. आणि पहिला आहे पश्चाताप, जो आहे पाप, आपला ख्रिस्ती जीवनाचा पहिला पाया. दुसरा आहे आज्ञापालन, जे आपल्याला येशूपासून शिकायचं आहे. जसं येशू मनुष्याच्या आणि देवाच्या कृपेमध्ये, दयेमध्ये, शिक्षणामध्ये वाढत गेला, ते आहे आज्ञापालन. आणि तिसरं म्हणजे आहे प्रशिक्षण. आपल्याला स्वतःला काय करायचं आहे, प्रशिक्षित करायचं आहे आणि प्रशिक्षण द्यायचं सुद्धा आहे. पुन्हा एकदा मी मंडळीला आवाहन करेल, जेवढे चर्चेस आहेत, काही ठिकाणी प्रशिक्षण चालू आहे, परमेश्वराची स्तुती असो, प्रेज गॉड, पण काही ठिकाणी अजून सुद्धा ट्रेनिंगला महत्त्व दिलं जात नाही. आणि त्यामुळे परमेश्वराच्या दर्शनासाठी ती जी मंडळी आहे ती तयार होत नाही. तर मी उत्साहित करेल की तुम्ही आपल्या मंडळीचा कार्यभागामध्ये 60 ते 70% तुम्ही प्रशिक्षणासाठी द्या. आज्ञापालन काय असतं हे तुम्ही त्यांना शिकवा. आज्ञापालन म्हणजे काय, नवीन करार. तुम्हाला मत्तय, मार्क, लूक, योहान हे जे पहिले शुभवर्तमान आहेत, ह्यामधून तुम्हाला शिकायचं आहे, शिकवायचं आहे. कारण या 4 शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूची परिपूर्णता आणि प्रभू येशूची जी प्रतिमा आहे ते आपल्याला दिसते, की प्रभू येशू कसा आहे आणि मी त्याच्यासारखं कसा होऊ शकतो.
हे आपल्याला शिकायचं आहे. आणि ह्या गोष्टीसाठी, ह्या ख्रिस्ताच्या परिपूर्णतेसाठी माझी तुमच्यासाठी एकच प्रार्थना आहे की पवित्र आत्मा तुम्हा प्रत्येकाला अनुग्रहित करो, तुम्हाला सहायता करो, तुम्हाला मदत करो, की जेणेकरून तुम्ही देवाच्या दर्शनासाठी तयार होणार, त्याच्या सेवेच्या कामासाठी तुम्ही तयार होणार आणि येशूमध्ये तुम्ही परिपूर्ण होणार. आमेन. प्रभू येशू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू येशू, या वेळेचा सर्व आदर, सर्व महिमा आम्ही पुन्हा एकदा तुला देतो. आणि जसं तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही शिकलेलो आहोत प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की वचन 30 पट, 60 पट आणि 100 पट जे फळ आहे ते आमच्या जीवनामध्ये घेऊन येऊ दे. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो की अनुग्रहाच्या द्वारे तू आम्हाला लायक आणि तू आम्हाला परिपूर्ण केलेला आहेस. पण प्रशिक्षणामध्ये सुद्धा प्रभू येशू आम्हाला तू दृढ कर, प्रात्यक्षिक तू आम्हाला प्रशिक्षण दे, तू आम्हाला शिकव प्रभू येशू की तुझ्यासारखं आम्ही परिपूर्ण कसं होऊ शकतो. आणि प्रभू येशू, तुझ्या दर्शनासाठी, तुझ्या सेवेसाठी आम्हा प्रत्येकाला तू तयार कर, मंडळीला तू तयार कर, मंडळीला तू अनुग्रहित कर. मी प्रार्थना करतो मंडळी चालवणारे जेवढे पालक आहेत, वडीलजन आहेत, पास्टर्स आहेत, मी मागतो प्रभू येशू की तुझ्या विशेष अशा ज्ञान आणि बुद्धीने त्यांना तू भर प्रभू येशू, त्यांना तू अनुग्रहित कर, अभिषेकित कर प्रभू येशू, की जेणेकरून ते आपल्या शिक्षणाचा स्तर वाढवतील आणि त्यांची सेवा फळदायी आणि बहुगुणित होईल प्रभू येशू. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. ही प्रार्थना माझं एकच जिवंत प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.